नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची घटना कुठली झाली असेल तर ती आज झालेली आहे. शिवसेना आणि भाजपा तसंच मनसे आणि उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठे आहे, कुठल्या आधारवडाच्या कुठल्या पारंबीला लटकते कल्पना नाही. दोघी राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का स्वतंत्र लढणार आहेत, कारण कोणाचाच कोणाला निवडणुका सोडून ते गौतम अदानींचं वेलकम करण्यात दंग आहेत. पण ह्या घटना घडत असताना वंचित आणि काँग्रेसनी आपल्या आघाडीची घोषणा केलेली आहे. मुंबईमध्ये काँग्रेस वंचितच्या सोबत लढणार आहे आणि जर काँग्रेसचं गणित जुळलं तर या निवडणुकीतला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक काँग्रेसचा हा असणार आहे आणि काँग्रेसच्या मास्टर स्ट्रोकमुळे उबाठाच्या पाठीत धपाटा पडणार आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला हलक्यात घेतलं आणि त्याची जबरदस्त किंमत बहुधा त्यांना या निवडणुकीत चुकवावी लागणार आहे. कारण गेल्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सोबत लढल्यानंतर त्यांना आपल्या ताकदीचा अंदाज आला होता. भाजपा विरोधी मतांचं एकीकरण करण्यात त्यांना यश आलं आणि त्याच्यामुळे लोकसभेत बऱ्यापैकी संख्या ते गाठू शकले. मुंबईतल्या काही जागा तर याच्यामध्ये अरविंद सावंतांची जागा आहे, अनिल देसाईंची जागा आहे. त्या आधारावर त्यांना मिळालेल्या होत्या की मतांचं समीकरण जुळून आलं होतं. विधानसभेला ते तोंडावर आपटले, कारण विधानसभेचा मतदारसंघ हा लोकसभेपेक्षा 1/6 इतका असतो. 6 विधानसभेचे मतदारसंघ म्हणजे लोकसभेचा 1 मतदारसंघ आणि त्यामुळे समीकरणं बदलतात. पण तोंडावर आपटले असले तरी खर्चटण्याच्या पलीकडे फारसं झालं नव्हतं, कारण या 3 पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि उबाठा सेना यांच्यात सगळ्यात जास्त जागा उबाठा सेनेला मिळाल्या आणि पराभूतांच्यातही आपलाच पहिला क्रमांक म्हणजे आपला सगळ्यात जास्त जागा हा टेंभा त्यांना मिळवता आला. पण त्याच्यातही त्यांना लक्षात आलं की मनसेने काही ठिकाणी मतं खाल्ल्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना वाटलं की मनसेला सोबत घेतलं आणि काँग्रेसला आपल्या बाजूनी वळवण्यात यश मिळालं. त्यांना वाटलं सोनिया गांधींसमोर कुर्निसात केला, राहुल गांधींना जादू की झप्पी दिली की महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना वेड्यात काढता येईल आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण ताकद मनसेसोबत जाण्यात लावली. मराठी माध्यमांनी त्याची बातमी चालवली. 2 भाऊंची भेट किती वर्षांनी, 19 वर्षांनी एकत्र आले, महाराष्ट्राचं राजकारण बदलणार, मुंबईला मराठी महापौर मिळणार, मुंबई गुजरातकडे सरकत चालली होती, ते आता होणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं सुरू असताना काँग्रेसने गुपचूप वंचित सोबत लग्नगाठ बांधून टाकली. इथे लक्षात घेण्याची गरज आहे, मुंबईतला मराठी माणसाचा टक्का आता तो तसाही खूप कमी उरलेला आहे, पण जो काही जणांच्या मते 30%, 35% जो काही आहे त्यातला एक खूप मोठा टक्का हा आंबेडकरी समाजाचा किंवा ज्याला दलित आणि ओबीसी मधलेही निम्न ओबीसी, कारण ओबीसींच्याही जवळजवळ 300-400 जाती आहेत, त्यातल्या ज्यांचं प्रतिनिधित्व 0.2%, 0.5%, ज्याला अतिपिछडे म्हणता येतील, अशा प्रकारचा एक मोठा समाज मुंबईमध्ये राहतो. हा धारावीतही आहे, हा गिरणगावातही आहे. म्हणजे गिरणगाव जे मराठी आहे त्याच्यातही 2 गट आहेत, एक शिवसेनेला मतदान करणारा सवर्ण समाज आणि दुसरीकडे वंचित किंवा बहुजन समाज पक्ष किंवा इतर कोणत्या पक्षाला मतदान करणारा आंबेडकरी समाज. आणि बरेचदा असं होतं की एक समाज एका पक्षाला मतदान करतो, दुसरा दुसऱ्याला मतदान करतो, दोघेही एकत्र मतदान करण्याचं बरेचदा टाळतात, कारण त्यांच्यात जी स्पर्धा असते राजकारणात, शेवटी अशा गोष्टी असतात. वडाळा असेल, नंतर हा जो सगळा मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि हा जो सगळा
दक्षिण मुंबईचा भाग असेल, कुलाब्याचा काही भाग असेल. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जो शिवसेनेचा मराठी बहुल भाग आहे हा मुख्यतः भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग किंवा पूर्वीचा दादर, परळचा काही भाग म्हणजे वरळीचा काही भाग आणि गोरेगाव, कांदिवली आता बरंचसं गुजराती झालंय, पण अंधेरीचा काही भाग, अंधेरी पूर्वेचा काही भाग, वांद्रे पूर्वचा काही भाग हा शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड म्हणण्यासारखा भाग होता. आणि त्यामुळे केवळ मराठीच्या मुद्द्यावर सगळे मराठी लोक मतदान करतात असं नाही. त्यातला जो बहुजन समाज आहे तो बरेचदा भाजपाच्या विरोधात मतदान करतो. त्यातला काही भाग रामदास आठवलेंना मानणारा तो त्यांच्या बाजूने मतदान करत असेल, पण साधारणतः भाजपाच्या विरोधातलं हे मतदान असतं. उबाठा सेनेला वाटलं की काँग्रेसला आपल्यासोबत घेता येईल आणि मनसेला सोबत घेतल्यामुळे आपलं गणित जुळेल आणि त्याच्यात मनसेला तडजोड म्हणून मराठी बहुल भागातल्या काही जागा सोडल्या तर दुसरीकडे मुस्लिम बहुल भागातल्या जागा आपल्याकडे ठेवता येतील आणि तिकडे रंग माझा हिरवा या नाटकाचा प्रयोग करून रशीद मामू असेल किंवा तो मुलतानी असेल, चंगेज मुलतानी असेल किंवा ह्या सगळ्या लोकांना आपल्यासोबत घेऊन हा लढा आपल्याला जिंकता येईल. मुंबई महानगरपालिकेवर आपल्याला हिरवा झालेला भगवा फडकवता येईल आणि त्यामध्ये काँग्रेसला चतकोर वाटा दिला तर काँग्रेसकडे दुसरा आज पर्याय नाही, कारण काँग्रेस इतक्या ठिकाणी हरतंय की काँग्रेसला आपल्यासोबत येण्याशिवाय पर्याय नाही आहे. पण इथेच खरी चूक झाली. काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाने वंचितसोबत जाण्याचा निर्णय घेतला. वंचितसाठी ही अतिशय महत्त्वाची घटना आहे, कारण वंचितसाठी पण हे दुःख आहे की अनेक मतदारसंघामध्ये त्यांची पक्की मतं असूनही त्यांना विजय मात्र मिळत नाही. कारण जशी त्यांच्या बाजूनी मतं असतात तसं वंचितच्या विरोधात जाणारी ही मतं असतात आणि त्यामुळे बेरजेचं राजकारण करण्यात त्यांना यश येत नाही. काँग्रेससोबत असेल तरच बेरजेचं राजकारण होऊ शकतं, पण काँग्रेस जर राष्ट्रवादी आणि शिवसेना किंवा शिवसेना उबाठासोबत असेल तर वंचितला चतकोर वाटा मिळतो. या निवडणुकीत अशी अवस्था आहे की मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा काही फारसा प्रभाव नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जो नवाब मलिकांचा काही पट्टा आहे थोडासा, तो भाग कुर्ला, नेहरू नगर वगैरे इथे प्रभाव आहे, पण तो वगळता मुंबईत काही त्यांचा प्रभाव नाही आहे. आणि उबाठा सेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे काँग्रेसला ते फारसं काही देऊ शकत नव्हते आणि त्यामुळे दोन नाकारलेले पक्ष एकत्र आले आणि एकत्र आल्यामुळे बेरजेचं राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. वंचितच्या मनात ही तक्रार असते की जी MIMच्या सोबत युती करून झाली होती त्यांची जी मतं आहेत ती ट्रान्सफर होतात, पण MIM बरोबर गेल्यावर मुस्लिम मतं आहेत ती वंचितला मिळत नाहीत. ती अशा वेळेला ज्या जागी वंचितचे लोक उभे आहेत तिथे ते समाजवादी पक्षाला मतदान करतील, काँग्रेसला मतदान करतील, राष्ट्रवादीला करतील, पण वंचितला ते करतीलच असं नाही. आणि त्यामुळे वंचितच्या मतांनी MIMचा विजय होतो, पण MIMच्या मतांनी वंचितचा विजय होत नाही. आणि त्यामुळे त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त कॉम्बिनेशन कुठलं जिंकण्यासारखं असेल, मी जिंकेल असं म्हणत नाही, पण जिंकण्यासारखं असेल तर ते काँग्रेस आणि वंचितचं आहे. पण ते कॉम्बिनेशन ते लग्न होण्यासाठी दोघांनाही पुरेशा जागा मिळणं आवश्यक आहे. आता काँग्रेसच्या सोबतीला शिवसेना, राष्ट्रवादी, म्हणजे उबाठा राष्ट्रवादी कोणीच नसल्यामुळे वंचितला ते 62 जागा सोडू शकले. आता मुंबईतल्या बहुजन समाज जिथे दलित बहुल जो भाग आहे तिथे वंचितला चांगल्यापैकी प्रतिनिधित्व मिळेल आणि दुसरीकडे मुस्लिम बहुल भागात काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळेल. मुस्लिम समाजही स्ट्रॅटेजिक वोटिंग करतो, भाजपला हरवण्यासाठी वोटिंग करतो. त्यांनी उबाठा सेनेला मतदान अशासाठी केलं कारण त्यांना तेव्हा दिसत होतं की काँग्रेसपेक्षा उबाठा सेना भाजपला हरवण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे त्यांनी उबाठा सेनेला मतदान केलं. पण आता मनसे, हिंदू जननायक वगैरे म्हणवणारे राज ठाकरे त्यांच्यासोबत आहेत आणि त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मनात एक आडी आहे. तरी ती आडी जाऊ शकते, कारण शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी सोयीनुसार असतात. ती आडी जाऊ शकते, पण जर एक सशक्त पर्याय समोर दिसत असेल तर तो पर्याय
चांगल्यापैकी काम करू शकतो. आता समाजवादी पक्षही त्यांना येऊन मिळाला तर कल्पना नाही तर ही त्यांची ताकद आणखीन वाढली, कारण त्यांच्या मतामुळे काही जो उत्तर भारतीय मतदार आहे तोही थोडासा त्यांच्या बाजूला येऊ शकेल. आणि दुसरीकडे उबाठा सेना आणि मनसे यांची जी मराठी मतं होती त्याला एक खिंडार पडलेलं आहे, मोठं खिंडार पडलेलं आहे. आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेसाठी ही अगदी सर्वोत्तम, अत्युत्कृष्ट नसली तरी चांगली बातमी आहे. कारण काँग्रेस आणि उबाठा सेना यांच्यात मतांचं विभाजन झालं तर फायदा भाजपला होणार आहे. पण भाजपला जरी फायदा होणार असला तरी काँग्रेसनी जर हे मतांचं गणित जुळवलं तर एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पुढे येऊ शकेल. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा धपाटा उबाठा सेनेला बसणार आहे. मनसेला काय शून्यात राहायची सवयच आहे, त्यांना काय जागा मिळाल्या काय नाही मिळाल्या काय, सगळे नेते त्यांच्या घरी गणपतीला, दिवाळीला, किल्ला बघायला, आणखीन काय काय गोष्टी करायला येत असतातच. आणि त्यामुळे मनसेचं गाडी चालू राहील. मनसेची राज ठाकरेंची, देवेंद्र फडणवीसांसोबत, आशिष शेलारांसोबत, विनोद तावडेंसोबत किंवा इतरांसोबतची जी दोस्ती आहे त्याच्यात काही फरक पडणार नाही. पण उबाठा सेना मात्र मधल्यामध्ये होरपळणार आहे. आता फक्त काँग्रेस आणि वंचित यांना नुसतं एकत्र निवडणूक लढून होत नाही, त्याच्यासाठी प्रचार करावा लागतो. आणि तो प्रचार करायचा तर भाजपाचे स्टार कॅम्पेनर राहुल गांधी यांना मुंबईत आणणं आवश्यक आहे. राहुल गांधी नाही आले तर प्रियंका गांधींना आणणं आवश्यक आहे. कारण जेव्हा महापालिकेची निवडणूक विचारधारेवर आधारित होईल, जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकातही संघ कशा प्रकारे देशासमोरचा सगळ्यात मोठा धोका आहे, सावरकर कसे देशद्रोही होते वगैरे अशा प्रकारची भाषणं केली जातील, तेव्हा जो यांचा मतदार आहे तो चार्जअप होऊ शकेल. पण तसं झालं तर मग उबाठा सेना आणि मनसे यांना कशा प्रकारे काउंटर करणार हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण भाजपला काउंटर करणं सोपं आहे की तुम्ही द्या भारतरत्न सावरकरांना, आम्हाला कशाला बोलता. पण काँग्रेस आणि वंचित जर सावरकरांच्या मुद्द्यावर, भारतीय सैन्याच्या मुद्द्यावर किंवा अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर निवडणुका लढायला लागल्या तर मधल्यामध्ये उबाठा सेनेची अवस्था अवघड होणार आहे. आणि त्यामुळे ही जी बातमी आहे ती चांगली बातमी आहे. पण अजून वंचित आणि काँग्रेसला बरंच काम करायचं आहे, कारण काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या पूर्णपणे पोकळ आहे. त्यामुळे जर त्यांनी संघटनात्मकदृष्ट्या जी आपला कच्चा दुवा आहे तो दूर करून राष्ट्रीय नेतृत्व प्रचारात आणलं आणि विचारधारेवर आधारित लढाई लढण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं यश मला माहिती नाही, पण उबाठा सेनेचं अपयश पक्क आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.